कळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जनसुराज्य पक्षाकडून शोभा बेलेकर तर नरके गटाकडून सरिता पाटील यांची उमेदवारी निश्चित। पन्हाळा तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी निवडणूक म्हणून कळे जिल्हा परिषद मतदारसंघाकडे पाहिले जाते। अखेर या जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाकडून शोभा युवराज बेलेकर तर आमदार चंद्रदीप नरके गटाकडून सरिता सुभाष पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सध्या कळे जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक इच्छुकांच्या मांदी अडीला पूर्ण विराम मिळाला असून ज्येष्ठ नेते कार्यकर्ते कामाला लागले आहेत। जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पूर्वीपासूनच एकमेकांच्या विरोधात असणारे गट म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्ष व नरके गट, परंतु या दोन्ही पक्षाकडून उमेदवारी कोणाला द्यायची या संदर्भात संभ्रमावस्था होती। इच्छुकांची संख्या जास्त होती, त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांना विश्वासात घेऊन व सर्वांची मते लक्षात घेऊन त्यावर तोडगा काढत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनारावजी कोरे सावकर यांनी कळे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी अखेर शोभा युवराज बेलेकर यांचे नाव निश्चित केले। त्यानंतर नरके गटाकडील करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी गेल्या अनेक दिवसापासून इच्छुक उमेदवारांची माहिती लक्षात घेत पुन्हा एकदा कळेतील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यावर विश्वास टाकत त्यांच्या सुनबाई सरिता सुभाष पाटील यांना उमेदवारी निश्चित केली। त्यामुळे गत दोन निवडणुकीत जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे बेलेकर विरुद्ध पाटील असा संघर्ष दिसून येत होता, त्याचप्रमाणे याही निवडणुकीमध्ये बेलेकर विरुद्ध पाटील अशी लढत होणार असून येणाऱ्या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे कळे जिल्हा परिषद मतदारसंघासह संपूर्ण पन्हाळा तालुक्यातील सर्व मतदारांचे लक्ष लागले आहे। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार।